सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या मंगलमय सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या मान्यवर अतिथींचं मी विद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करते. अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आली त्या सर्व कर्मवीरांना प्रथमतः आपण विनम्र अभिवादन करूया आणि वर्धापन दिनाच्या या मंगल क्षणी या ज्ञान मंदिराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया. लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनवाटा उजळ करणारे, यश कीर्तीचे तोरण बांधणारे, ज्ञान संस्कार आणि प्रगतीचे पावन मंदिर अर्थात आपले मराठा हायस्कूल. आज या ज्ञान मंदिराचा 90वा वर्धापन दिन, या ज्ञान संकुलाचा हा वाढदिवस म्हणजे केवळ या वास्तूचा वाढदिवस नाही. याचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री काळे सर, आदरणीय श्री भारती सर, आदरणीय श्री पवार सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि या ज्ञान मंदिराचे भूषण असलेले अर्थात तुम्ही सर्व विद्यार्थी शाळेचा 90वा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. मराठा हायस्कूल ही इमारत ही एक वास्तू नसून एक प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, म्हणजे ज्या विद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांना घडवलं आणि नावारूपाला ती विद्यार्थी पुढे आपल्या संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मध्ये चमकलेले आहे. तर अशी एक जिव्हाळ्याची वास्तू मराठा हायस्कूल आणि तिचा वाढदिवस म्हटल्यानंतर प्रत्येकाला अतिशय आनंदाचा असा क्षण या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना सांगायला हरकत नाही की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, ज्या काळामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे या हेतूने प्रेरित होऊन कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांचे सर्व सहकारी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून विद्यार्थी, बहुजन समाजाचे विद्यार्थी शिक्षणाला येऊ लागले. साहजिकच पूर्वीच्या ग्रामीण भागामध्ये 7वी पर्यंत शाळा असायची आणि तेथून पुढचं शिक्षण जे आहे हे शिक्षण घेण्याची म्हणजे दुरावस्था होती. अशा परिस्थितीमध्ये मुलं इथे त्या काळामध्ये येऊन लागली, वसतिगृहात राहू लागली आणि शिक्षणात घेऊ लागली. परंतु पुढील काळामध्ये नाशिक जिल्ह्यात नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून, उदाहरणार्थ जळगाव असेल किंवा अहिल्यानगर असेल, धुळे नंदुरबार असतील, या ठिकाणाहून सुद्धा विद्यार्थ्यांची, बहुजन समाजाचे विद्यार्थी इथे वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ लागले. साहजिकच एवढ्या विद्यार्थ्यांना आपल्या त्या तत्कालीन त्या काळातल्या ज्या सेकंडरी स्कूल होत्या, माध्यमिक शाळा, त्यामध्ये पेठे हायस्कूल असेल, रुपटा हायस्कूल असेल, तर या विद्यालयामध्ये जागा म्हणजे विद्यार्थी पुरेशी जागा नसल्यामुळे आपल्या कर्मवीरांपुढे प्रश्न निर्माण झाला. मग त्या माध्यमातून त्या काळामध्ये त्या शिक्षण तज्ञ विनोद घाटे, त्याचबरोबर कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सर्वांनी मिळून आपलं स्वतःचं हक्काची एक हायस्कूल असावं, शाळा असावी हा विचार पुढे आला आणि मग 6 ऑगस्ट 1936 रोजी आपल्या विद्यालयाची या ठिकाणी स्थापना झाली. हे आपल्या संस्थेचं हे पहिलं अपत्य. आणि त्यानंतर आता आपण बघत आहात की सन्माननीय सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे, त्याचबरोबर पूर्वीचे सर्व कर्मवीर यांच्या माध्यमातून आपल्या संस्थेचा विकास अतिशय वेगाने होत आहे. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचदा मी बघतो की जुने विद्यार्थी इथे येतात आणि या इमारती पुढे नतमस्तक होतात. तर खऱ्या अर्थाने त्यांना या इमारतीने, या शाळेने घडवलेलं आहे असे त्यांच्यामध्ये आपल्याला काही भाव दिसतो. नक्कीच आम्हा सर्वांना या ठिकाणी शिक्षकांना देखील, विद्यार्थ्यांना देखील की या शाळेमध्ये आपण शिक्षण घेत आहोत याचा आनंद होतो. आम्हा शिक्षकांना देखील आनंद वाटतो की आम्ही या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो. आज आपण बघता की या शाळेने अनेक नामवंत घडवलेले आहेत. त्यामध्ये
इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील असतील, बिल्डर असतील, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीन भाऊ ठाकरे हे देखील याच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आम्हाला नेहमी जाता येता दिसतं की प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्यांची यादी आम्ही नेहमी बघतो. त्यामध्ये आपले कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांचं नाव, त्या तरुण नीलमताई सोनवणे यांचं देखील नाव आहे आणि सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे यांचं देखील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या यादीमध्ये नाव आहे. निश्चितच आम्हाला सर्वांना खूप अभिमान वाटतो की आमचे जे काही मान्यवर आहेत, ते पदाधिकारी आहेत, हे देखील आम्हाला प्रेरणादायी आहे, मार्गदर्शक आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झाले. या सर्वांचं मी शालेय परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि माझी प्रास्ताविक संपवतो. या बाजूने का तुझा नंबर दिसेल बरं का मला छोट्या व्हिडिओ. Happy birthday
वाढदिवसाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगला असा कार्यक्रम आहे. दरवर्षी 6 ऑगस्टला आपण हा दिवस शाळेचा वाढदिवस किंवा वर्धापन दिन म्हणून साजरा करत असतो. खऱ्या अर्थाने या इमारतीमधनं आतापर्यंत लाखो विद्यार्थी हे शिकून बाहेर पडलेले आहेत आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. ही केवळ एक वास्तू नाही तर या ठिकाणी याचं एक ऐतिहासिक महत्व आहे, कारण संस्थेचं हे पहिलं अपत्य आहे. 1917 मध्ये थोरात सरांनी सर्व इतिहास सांगितला. 1917 झाली उद्योगी वसतिगृहाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं पहिलं जी काही शाळा आहे ती शाळा 1936 साली याच दिवशी सुरू झाली आणि त्यानंतर हा प्रवास चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. आणि याच्यानंतर सगळ्याच गावांमध्ये, तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी नवीन शाळा सुरू झाल्या आणि त्याच्यामधनं विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळं या दिवसाचं अतिशय महत्व आहे. या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना बी आणि पालकांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. थोरात सर आणि त्यांच्या सर्व टीमचं कौतुक करतो. गेल्या वर्षी 10वीचा निकाल हा 100% लागलेला आहे. त्यामुळे त्यांचं सर्व पोलीस कमिटीचे सर्व सदस्यांचा सुद्धा चांगला मोठा वाटा आहे असं मी म्हणेन. पालकांचा वाटा आहे, शिक्षकांचा वाटा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा वाटा आहे. कारण विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलेलं आहे. हे यश काही असं सहजासहजी मिळत नाही, त्याच्याकरता भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि ते आपण सर्व विद्यार्थ्यांनी केल्यामुळं हे यश या ठिकाणी मिळाले नाही. त्यामुळे या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. या शाळेच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम आपण राबवत असतो आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा चांगला होईल याचा प्रयत्न करत असतो. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या 2 माजी विद्यार्थिनी यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे. त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. दरवर्षी अशाच प्रकारे आपण माजी विद्यार्थ्यांनाही बोलवतो आणि त्यांचा सुद्धा एक गौरव करतो. त्यांच्या माध्यमातून त्यांचे अनुभव ते सांगत असतात आणि आता शिक्षण घेणाऱ्या मुलांना सुद्धा त्यांच्याकडनं खऱ्या अर्थाने चांगलं मार्गदर्शन इथे होऊ शकतं. त्यामुळं त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपलं सुद्धा भविष्यामध्ये असंच कौतुक केलं जाईल. तुम्ही सुद्धा कुठेतरी जीवनामध्ये चांगलं नाव कमवा आणि पुढच्या 100व्या 120व्या वाढदिवसाला तुम्हाला सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जाईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. कारण ही शाळा अशीच वर्षानुवर्ष पुढे जात राहणार आहे. आपण जरी म्हातारे झालो तरी शाळा म्हातारे होणार नाही. शाळा ही तरुणच राहणार आहे आणि याच्यामध्ये कारण या इमारतीमध्ये सर्व तरुण मुलं असताना, तरुण मुली असताना, त्यामुळं शाळा या चांगल्या पद्धतीने अशा चांगल्या सुरू झाल्या पाहिजे, चालू राहिल्या पाहिजे. या माध्यमातून आणखीनही एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपण मराठा हायस्कूल करता एक नवीन इमारतीची सुद्धा आता सोय करणार आहोत. कारण आता ही इमारत तशी कमी पडते आणि आपल्याला बाजूला जी आता दगडी इमारत हॉस्टेलची आहे पूर्वीची, ती इमारत आपण डिमॉलिश करून त्या ठिकाणी मराठा हायस्कूल करता एक स्वतंत्र एक 5-6 मजली अशी सुंदर अशी वास्तू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. नवीन शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला शिकण्याची एक चांगली संधी मिळणार आहे. परंतु हे करत असताना विद्यार्थ्यांची पण जबाबदारी तितकीच मोठी आहे की आपण या ज्या काही भौतिक सुविधा शाळेच्या मार्फत उपलब्ध करून दिल्या जातात त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. चांगल्या पद्धतीचं ज्ञानार्जन केलं पाहिजे. प्रयोगशाळा असेल, लायब्ररी असेल, याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. जे काही नवनवीन उपक्रम राबवले जातात ते सगळे त्या ठिकाणी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. सांस्कृतिक महोत्सव असेल, क्रीडा महोत्सव असेल, या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे तो आपण या ठिकाणी केला पाहिजे. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण संकल्प करूया की या शाळेचा नावलौकिक आणखीन कसा मोठा होईल, महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर जगात या शाळेचं नाव कसं वाढेल, अशा प्रकारचे प्रयत्न आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण आपण करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या 90व्या वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आकाशात आता विहरणार